पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसर देशभरात सर्वात मोठ्या आयटी हब पैकी एक म्हणून ओळखला जाणारा भाग आणि त्याच ठिकाणी आता आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. करोडो रुपये मोजून सदनिका खरेदी करणाऱ्या रहिवाशांना सध्या गढूळ गटारास दृश्य पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या अगोदर पीएमआरडी मध्ये पण तक्रार केलेली आहे. पीएमआरडीला सगळ्या सोसायटी मिळून टाउनशिप लेवलला जो खराब पाणी येतोय, जो सॉलिटर पुरवतोय, त्याच्या रिगार्डिंग पण तक्रार केली होती. कलेक्टर ऑफिसला पण आम्ही लेखी तक्रार देणार होतो, पण त्याच्यावरून पण अजून काही झालेलं नाहीये. हे असं दिसतंय की पीएमआरडी आणि बिल्डर हे दोघांची एकजूट झालेली आहे, त्याच्यामुळे पुढे काही होत नाहीये. आम्ही असंच हे करतोय, यांच्या पुढे बिल्डर समोर हे करतोय, रगडतोय, पण काही होत नाहीये. काय बिल्डरांनी याबाबत काही दखल घेतली का? नाही, ते फक्त आश्वासन देत आहेत की आम्ही 2 दिवसांनी करू, काम चालू आहे, बाहेर चालू आहे. पाहणी करण्यासाठी नाही, अजून नाही. फक्त मायगेट वरती एक नोटिफिकेशन सोडले जाते की असं आमचं काम चालू आहे आणि तुम्हाला पाणी भेटून जाईल. त्या आश्वासनावरती मागचे 10 दिवस झाले असंच होत चाललेलं आहे. पाणी काही स्वच्छ येत नाहीये. आम्हाला पिण्यासारखं पाणी पाहिजे, आम्हाला तेच रिक्वायरमेंट आहे आता सध्या. बिल्डरचं तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुमचं पुढचं काय पाऊल असणार? काय आम्ही आता इथेच बसणार आहे. जोपर्यंत आम्हाला स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे, ठिय्या मांडून बसणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश विदेशातील नामांकित आयटी कंपन्या कार्यरत आहेत. उच्चभ्रू निवासी प्रकल्प, आलिशान इमारती आणि आधुनिक सुविधा यांची जाहिरात करून अनेक प्रतिष्ठित बिल्डर्सनी येथे टोले जंग प्रकल्प उभे केले आहेत. एका सदनिकेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असताना देखील मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मी व्हीटीपी मध्ये राहायला आले. मे महिन्यात शिफ्ट झाले मी व्हीटीपी मध्ये, पण क्वालिटी इतकी खराब आहे. एक तर दरवाजांचा सगळा प्रॉब्लेम, सगळे लॉक खराब होते. त्याच्यानंतर टॉयलेट जे कमोड होते त्यांच्या क्वालिटीज खराब, प्रत्येक वेळेस नळ फुटणार. आणि आम्ही राहायला येण्याच्या आधीच किचन ओटा गळका, पूर्ण गळका, तो अजूनही प्रॉपर रिपेअर नाही झाला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मास्टर बेडरूमचं जे वरचं रूफ आहे ते पूर्ण सुद्धा, आता जरी तुम्ही आमच्या घरात येऊन बघितलं तर ते रूफ पूर्ण गळतंय. अनेक वेळा कंप्लेंट केली मायगेटवर, काही सोल्युशन नाहीये. परत बाल्कनी आमची पूर्णपणे गळतीवरनं सगळं पाणी खाली आमच्या बाल्कनीत येतं. तिथे आम्हाला काहीही करता येत नाही, सगळं ओलं असतं. कितीदा फोटो दाखवले, सगळं सांगितलं. माझी ही कंप्लेंट अजिबात, कोणत्याच कंप्लेंट माझ्या पूर्णपणे फुलफिल झालेल्या नाही. आय एम टोटली नॉट सॅटिस्फाईड. इवन जे पाणी हे अगदी लाईफ आहे, सगळ्यांचं जीवनावश्यक गोष्ट आहे. कितीतरी दिवस झाले ते पाणी इतकं घाण येतंय, गढूळ येतंय, अक्षरशः ब्राऊन कलरचं पाणी येतंय. प्यायचं पाणी स्लिमी, म्हणजे एकदम चिकट पाणी येतंय. आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम सगळ्यांना फेस करावा लागतोय, म्हणजे जेव्हा सगळेजण राहायला आले तेव्हा टॉयलेट बाथरूम मध्ये पूर्णपणे घाण स्मेल, इतका घाण स्मेल येतो की काय विचारायला नको. त्याच्यासाठी आम्ही कितीदा कंप्लेंट केली, अक्षरशः कंप्लेंट करून सोडली, तरी तो स्मेल काही जात नाही. गेल्या आठवड्यात पण माझ्या मुलीला उलटी जुलाब ह्याचा त्रास होत होता. तेव्हा पण ती 3 ते 4 दिवस तिला हा त्रास झाला. परत नंतर कालपासून परत पुन्हा तिला त्रास व्हायला चालू झाला, उलटी जुलाब आहे. आणि हे सगळं जे काय होतं ते इथे खराब पाण्यामुळे होतं, जे पिण्याचं पाणी खराब येते त्याच्यामुळे. आणि उद्या जर आमच्या मुलांना काही झालं तर ह्याची जबाबदारी बिल्डर घेणार का? ह्या खराब पाण्यामुळे जे आमची मुलं वारंवार आजारी पडतात, तर त्याचं उत्तर आम्हाला हवंय की ह्याची जबाबदारी बिल्डर घेणार का? माझी मुलगी आज ऍडमिट आहे, उद्या बाकीच्यांच्या पण मुलांना हाच सगळ्यांना त्रास होतोय, उलट्या जुलाब. तर मग रहिवाशांच्या म्हणण्यानुसार नळातून येणारे पाणी इतके दूषित आहे की त्याला गटारस दृश्य वास येतो. या पाण्यामुळे लहान मुलांना त्वचेचे आजार, खाज सुटणे तसेच पोटाच्या तक्रारी वाढल्याच्या घटना घडत आहेत. काहींना तर रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. वृद्ध नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार आहे. या संदर्भात रहिवाशांनी पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी तसेच संबंधित बिल्डरकडे अनेकदा लेखी तक्रार दिल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अखेर संतप्त सदनिका धारकांनी एकत्र येत इमारतीच्या आवारात आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मुलांच्या आरोग्याशी खेळ झाल्यास त्याला सर्वस्व बिल्डर जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. समस्या सुटेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला आहे. आता इथून पुढची आमची भूमिका अशी असणार आहे की आम्हाला जोपर्यंत स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. कारण की घरात जाऊन पाणीच नाहीये लोकांना. आता माझे बरेच रिलेटिव्ह इथं राहतात. माझा T5 मध्ये फ्लॅट आहे, मला तर अजून फ्लॅट मिळाला नाही. पण मला बिल्डर असं म्हणतोय की तू रेरात जा, काय करायचं ते कर, मी फ्लॅट देणार नाही. हा विषय वेगळा आहे, पण आत्ताचा हा मेजर विषय. मी जेव्हा इथं आलो बघितलं लोकांचे एवढे हाल चाललेत, म्हणजे मला अजून यायचं इथं.
यायच्या आधी जर एवढे लोकांचे हाल असतील तर बाकीचे येणाऱ्यांनी कसं यायचं आणि कसे ह्या VTP मध्ये फ्लॅट घ्यायचे? म्हणजे हा कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे ना, की यांनी जे तुम्ही कामं करताय ते पहिलं ओसी देऊन लोकांचं नीट आपण काम केलंय का नाही याचं अनालायसिस केलं पाहिजे ना आधी. आपलं या पोझिशन घ्या, पार्ट ओसीवर लोकांना पोझिशन दिलंय अक्षरशः, आणि लोकांना काय माहित नाही. लोकांना माहिती नसल्याचा फायदा हा बिल्डरने घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यानं लोकांवर असे चार्जेस पण टाकलेत, म्हणजे जे की अजून सोसायटी फॉर्म नाहीये आणि सोसायटी चार्जेस लोकांवर टाकलेत 50-50-60 लाख मेंटेनन्स करतोय हा. म्हणजे तुमचं STP प्लांट चालत नाही म्हणून पाणी खराब येते आणि लोकांना उत्तर दिली जातात की इकडं पाईप फुटला तिकडं पाईप. ठीक आहे, तुमचा पाईप फुटला, पण ही तुम्ही जी VTPचं हे करताय म्हणजे तुम्ही एकत्र घर कुटुंब असं विकताना एवढं कुटुंबानं राहणार हे करणार चांगली लोक, पण इथं लोक आणून झोपडपट्टीपेक्षा वाईट अवस्था त्यांची झालेली आहे असं त्यांचं जबाबदार VTP बिल्डर आहे. कारण की त्याचा हा प्रोजेक्ट आहे, त्यानं हा प्रोजेक्ट नीट केला नसल्यामुळे हे लोक त्याच्या हे झाले. त्याला मोठं करण्यात यांचं ह्या लोकांचं सगळ्यांचं श्रेय आहे. म्हणजे ज्यावेळेस इथं काही नव्हतं त्यावेळेस लोकांनी फ्लॅट घेतले. पुढचं पाऊल आणि काय असणार आहे? पुढचं पाऊल म्हणजे स्वच्छ पाण्याची पर्यायी व्यवस्था तरी करा, नाही तर आम्हाला पाणी पर्याय आहे ते आमचं स्वच्छ पाणी चालू करा. स्वच्छ पाण्याची पर्यायी व्यवस्था तरी दिली पाहिजे ना. आज ठीक आहे तुमचं कुठलंही 2 दिवस झाले 3 दिवस लोक थांबली, 3 दिवस थांबली, पण अजून तुम्ही सांगताय की नाही अजून आमचं चालूच आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित बिल्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आता प्रशासन आणि बिल्डर याकडे कितपत गांभीर्याने पाहतात आणि रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रश्नाला कधी न्याय मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.